6 वर्षाच्या बालकाचा सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर मृत्यू झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शिवम सागर गुरनुले असं मृत बालकाचं नाव असून तो कळंब तालुक्यातील पिंपळखुटी गावचा रहिवासी आहे. बालकाला सर्दी खोकल्यासाठी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अचानक त्याची प्रकृती बिघडली. त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेडिकल प्रशासनानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाला तातडीनं कळविले. विभागानं तात्काळ कारवाई करत संबंधित मेडिकलमधून 7 औषधांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतलेत. त्याचबरोबर पुढील आदेश येईपर्यंत या 7ही औषधांचे वितरण आणि विक्री थांबविण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनानं दिलेत. आम्हाला एक बुधवारी पत्र प्राप्त झालं होतं मेडिकल कॉलेजमधून. तिथे एक बालकाला आणलं होतं. तो मृतावस्थेतच इथं आला होता, आणण्यात आलं त्याला. आणि मग त्यांनी चौकशी केली असता त्याला काही औषध देण्यात आले होते 2-4 दिवसापूर्वी. ते औषध खोकल्याचे सर्दीचे या पद्धतीचे होते. त्याच्यात त्या यादी प्राप्त झाली होती आपल्याला. त्या औषधाचे त्याच्यामध्ये 7 औषधे होते. त्याचे आपण नमुने घेतलेले आहेत 6 औषधांचे आणि लॅबला चाचणीसाठी पाठवलेले आहेत. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून ही जी औषधं होती त्याचा वापर व वितरण थांबवावे असं पूर्ण आपलं महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना आपण कळवलेलं आहे. आणि अधिक भाष्य याच्यामध्ये मग जेव्हा आपला रिपोर्ट येईल लॅबचा, त्यावर आपल्या याच्यावर अधिक बोलता येईल. NTV न्यूज मराठी, यवतमाळ.